श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 132. नारायण शास्त्रींचे थोरले चिरंजीव भालचंद्र शास्त्री 22 वर्षांचे तरुण. संध्याकाळी ते दयाराम स्वामींना घरामागची झाडी दाखवायला घेऊन गेले. मोठं रमणीय स्थान, एकांत, हिरवीगार वनराई सारं पाहून दयाराम स्वामी भालचंद्र शास्त्रींना म्हणाले, ध्यानाला बसायला छान जागा आहे, बसूया थोडा वेळ. दोघेही ध्यानाला बसले. भालचंद्र शास्त्रींनी डोळे मिटले, पण त्यांचं मन काही एकाग्र होईना. जाणवलं किडे अंगावर बसतायत, कानाजवळ डास गुणगुणतायत. भालचंद्र शास्त्रींनी हातात जपमाळ घेऊन मणी ओढण्याचा प्रयत्न केला, पण तेही जमेना. डास चावायचे, एकाग्रतेचा भंग व्हायचा. शास्त्रींनी डोळे उघडून समोर पाहिलं तर दयाराम स्वामी प्रगाढ ध्यानावस्थेत होते. कमरेवरच्या अंगाचा भाग उघडाच होता. इतके डास किडे उघड्या अंगावर बसले होते की स्वामींचं अंग पूर्णपणे झाकून गेलं होतं. पण तरीही दयाराम स्वामी पुतळ्यासारखे निश्चल. किती डास चावत असतील. भालचंद्र शास्त्रींचा जीव कळवळला. त्यांनी दयाराम स्वामींना हाका मारल्या, पण दयाराम स्वामींना त्यांचा प्रतिसाद त्यांना काही आला नाही. हात पंख्याने घालून वारा घालून स्वामींच्या अंगावरचे डास सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हात पंख्याचा खांद्याला स्पर्श झाला तरीही दयाराम स्वामींची एकाग्रता भंगली नाही. स्वामी ध्यानस्थ आहेत का स्वामी बेशुद्ध आहेत? आता मात्र भालचंद्र शास्त्रींना काळजी वाटू लागली. त्यांनी स्वामींच्या मनगटाला स्पर्श करून नाडी पाहिली. नाडी बंद होती. भालचंद्र शास्त्री चपापले. त्यांनी दयाराम स्वामींच्या छातीला स्पर्श करून हृदयाचे ठोके ऐकू येतात का हे पाहिलं, पण हृदयाचे ठोकेही ऐकू येत नव्हते. भालचंद्र शास्त्री आता चांगलेच घाबरले. इतक्या प्रगाढ ध्यानावस्थेत असलेले योगी त्यांनी आजवर कधीच पाहिले नव्हते. अतिस्नेह पापशंकी. त्यांना वाटलं दयाराम स्वामींचं काही बरं वाईट तर झालं नसेल. त्यांनी दयाराम स्वामींना किंचित ढकलून पाहिलं. एखादा लाकडाचा उंडका खाली पडावा तसे दयाराम स्वामी खाली कोसळले. आता मात्र भालचंद्र शास्त्री फार घाबरले. घरातून कोणाला तरी बोलवून आणावं म्हणून ते उठले, पण त्यांना दिसलं स्वामींनी डोळ्यांची उघडझाप केलीये. भालचंद्र शास्त्रींच्या जीवात जीव आला. ते तिथेच बसले. काही क्षणातच स्वामी भानावर आले, उठून बसले. भालचंद्र शास्त्रींनी घडलेली सर्व हकीकत स्वामींना सांगितली. स्वामी म्हणाले, मला तर यातलं काहीच कळलं नाही. भालचंद्र शास्त्री आश्चर्याने थक्क झाले. एवढं योग सामर्थ्य, एवढी प्रगाढ समाधी. भालचंद्र शास्त्रींनी ही हकीकत आपल्या वडिलांना सांगितली तेव्हा नारायण शास्त्री फक्त हसले आणि म्हणाले, दयाराम स्वामी फार थोर संत, तत्वज्ञ, योगी आहेत. त्यांच्या इतके थोर योगी आज भारतवर्षामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्या इतके तरी असतील की नाही कोण जाणे. दयाराम स्वामी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची यात्रा करून आले म्हणून राजाराम पंत व्यंकटेश शास्त्रींबरोबर स्वामींना भेटायला आले. दोघेही मठात प्रवेश करणार तोच दयाराम स्वामी बाहेर निघण्याच्या तयारीनं आतून येताना दिसले. दोघांनी नमस्कार केला. दयाराम स्वामी प्रसन्न मुद्रेने म्हणाले, गावातल्या नाथांच्या वाड्यामध्ये विजय पांडुरंगांच्या दर्शनाला निघालोय, येता का? मिळूनच जाऊया. दोघेही मोठ्या आनंदाने स्वामींबरोबर निघाले. नाथांच्या वाड्यातील देवघरामध्ये विजय पांडुरंगाची मूर्ती होती. एकनाथ महाराज त्या मूर्तीची रोज भक्तिभावाने पूजा करायचे. नाथांनी पूजा केलेल्या या मूर्तीचं दर्शन घेताना स्वामी अत्यंत भावविभोर व्हायचे. त्या अवस्थेतील दयाराम स्वामींचं दर्शन पांडुरंगांच्या दर्शना इतकंच पुण्यदायी आहे असं भक्तांना वाटायचं. म्हणूनच स्वामींबरोबर नाथांच्या दर्शनाला जायला भक्त उत्सुक असायचे. नाथांच्या वाड्याच्या दिशेने पावले पडू लागताच दयाराम स्वामी भाव विभोर झाले. भक्तिभावाने भरलेल्या स्वरात म्हणाले, नाथ महाराज या वाड्यात कितीतरी वर्ष राहिले. या वाड्याचं दर्शन म्हणजे साक्षात नाथ महाराजांचंच दर्शन. संत ज्या स्थानी दीर्घकाळ वास्तव्य करतात ते स्थानही संत रूपच होऊन जातं. त्या स्थानाचं दर्शन संतांच्या प्रत्यक्ष दर्शना इतकंच पुण्यदायी असतं असं सांगतात. व्यंकटेश शास्त्री हळूवार स्वरात म्हणाले, स्वामी, नाथांच्या वाड्यात बसून एकनाथी भागवताचं पारायण करावं म्हणतो.
रोज सकाळी 2.5-3 तास बसलं तर 8 दिवसात पारायण होईल. दयाळू स्वामी भाव भरल्या स्वरामध्ये म्हणाले, छान छान. संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थानी पुण्यकर्म करण्याचं विशेष फळ असतं. पारायण, जप, स्तोत्र पठण, ध्यान असं तिथे मुद्दाम करावं. इतर ठिकाणी करायला गेलं की प्रारब्ध कर्मामुळे अनेक अडचणी येतात, पण अशा पवित्र ठिकाणी त्या अडचणी येत नाहीत असा अनुभव आहे. तिघही नाथांच्या वाड्याच्या दरवाजाजवळ पोहोचले. नाथांच्या देवघरातील देवांचं दर्शन घ्यायला रोजच गर्दी असायची, पण आज गुरुवार असल्याने जरा जास्तच गर्दी होती. व्यंकटेश शास्त्री आणि राजाराम पंत दोघांनीही पादत्राणं वाड्याच्या दाराबाहेर काढली. नाथांच्या दर्शनाला जाताना दयाळू स्वामी पायात काहीच घालत नसत. आजही ते तसेच अनवाणीच दर्शनाला आलेले होते. चला स्वामी, दर्शनाला चला, व्यंकटेश शास्त्री म्हणाले. दयाळू स्वामी थबकले. समोरून बाबाजी महाराजांचा सेवक गिरीधारी येताना दिसला. त्याच्याकडे पाहून दयाळू स्वामी व्यंकटेश शास्त्रींना म्हणाले, बाबाजी महाराजांना निरोप सांगायचा आहे. गिरीधारी जवळ सांगून मी येतोच. तुम्ही व्हा पुढे. तुम्ही पुढे होऊन दर्शन घ्या. व्यंकटेश शास्त्री आणि राजाराम पंत काहीशा अनिच्छेनेच वाड्यामध्ये शिरले. देवघराकडे दर्शनासाठी जाताना ते सारखं मागे वळून पाहत होते की दयाळू स्वामी येत आहेत का इकडे. त्यांची दृष्टी मागेच होती, पण दयाळू स्वामी काही दिसेनात. दोघेही देवघरापाशी पोहोचले. काही वेळ दयाळू स्वामींसाठी थांबले सुद्धा, पण पुढे होऊन दर्शन घ्या अशी स्वामींची स्पष्ट आज्ञा होती, त्यामुळे जास्त काही थांबता येईना. स्वामींसमवेत दर्शन घेण्याचा आज योग नाही म्हणून दोघेही हळहळले. दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली आणि विजयी पांडुरंगासमोर हात जोडून उभे राहिले. वाटलं आज पांडुरंग आपल्याला पाहून मिश्किलपणे हसतायत. दोघेही वाड्याबाहेर आले तरी दयाळू स्वामी तिथेच उभे असलेले दिसले. डोळे अर्धवट मिटलेले, काहीशी अंतर्मुख अवस्था. स्वामी एवढा वेळ का उभे आहेत काहीच कळेना. स्वामी, आपण इथेच का उभे राहिलात? कोणी भेटलं म्हणून थांबलात का? व्यंकटेश शास्त्रींनी आदरीतेने विचारलं. त्यांचा प्रश्न ऐकून दयाळू स्वामी भानावर आले. तुमची दोघांची पादत्राणं इथे होती. इथून पादत्राणं नेहमी जातात. गेल्याच आठवड्यात दोघा तिघांची पादत्राणं चोरीला गेल्याचं ऐकलं आणि म्हणून थांबलो. पादत्राणं कोणाच्या तरी स्वाधीन करून मगच आत दर्शनाला जावं. दयाळू स्वामी म्हणाले. बोलण्यामध्ये अगदी सहजता, स्वरात मार्दव. आपण काही विशेष केला असा कणभर सुद्धा भाव नाही. आपण ऐकतो आहोत त्यावर क्षणभर दोघांचा विश्वास बसलाच नाही. दयाळू स्वामी आमची पादत्राणं सांभाळण्यासाठी थांबले. आमची पादत्राणं? जुनी झिजलेली पादत्राणं? गिरीधारी जवळ बाबाजी महाराजांना निरोप देण्याचा केवळ बहाणा होता? काही कळत नव्हतं. परमेश्वर स्वरूप असलेले आपले सद्गुरू वाड्याच्या बाहेर आपली जुनी पादत्राणं सांभाळत उभे राहिले आणि दर्शनाला आपल्या दोघांना स्वतः आधी पाठवलं. ही वस्तुस्थिती लक्षात येताच दोघे स्तंभित झाले, थरारून गेले, शर्मेने काळवंडून गेले. स्वामी स्वामी स्वामी, पुढे काय बोलावं हे त्या दोघांना कळतच नव्हतं. श्रीराम समर्थ श्रीराम.